काय आठवणी आहेत आणि तुमच्यासोबतचा त्यांचा स्नेह. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील साहेबांचं काल दुःखद निधन झालं. डी.वाय. पाटील साहेबांचं पूर्ण आयुष्य हे अतिशय संघर्षामध्ये झालं. ज्यावेळेला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी व्यवसाय शिक्षणाचं धोरण या राज्यामध्ये आणलं, त्यावेळेला फार मोठा पुरस्कार त्यांनी करण्याचा निर्णय घेतला आणि गरिबाची मुलं ही कमी पैशामध्ये डॉक्टर इंजिनियर झाले पाहिजे अशा प्रकारचं फार मोठं काम आपल्या राज्यात आणि राज्याबाहेर देशात त्यांनी केलेलं आहे. आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय मोठं काम त्यांनी उभं करण्याचा प्रयत्न केला. ते विधिमंडळाचे सदस्य होते, बिहार आणि त्रिपुरा या राज्याचे ते राज्यपाल होते. अतिशय धाडसी, अतिशय संघर्ष करणारा अशी त्यांची एक प्रतिमा होती. आणि म्हणून त्यांच्या जाण्यानं आपला महाराष्ट्र फार मोठ्या एका नेत्याला मुकलेला आहे. अलीकडे त्याची तब्येत ते 90 वर्षाची होती, खूपशी नरम असायची आणि ते सातत्याने त्याचा फार मोठा परिचय आणि परिवार हा संपूर्ण देशभर आहे. अशा एका थोर व्यक्तीचा दुःखद निधनानं आपली फार मोठी हानी झालेली आहे. त्यांच्या मृत्यूत मला शांती दिवशी मी प्रार्थना करतो. तुमच्या मैत्रीचं कौतुक त्यांना नेहमी असायचं. काय सातत्याने सतेज पाटलांनी मी एकत्र येऊन अनेक वेळा ज्यावेळी निवडणुका लढवल्या त्यावेळेला सातत्याने आम्हाला बोलावून आमचं अभिनंदन करणं, पाठीवर थाप मारणं. आणि ते कोल्हापूरला कधी आले की मला बोलावून घ्यायचे. मुंबईला आम्ही गेलो तर तिथं बोलावून घ्यायचे. आणि यानंतरच्या काळात अतिशय एक घनिष्ठ कौटुंबिक आमचे संबंध होते.